सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच नकळत जडल दुःखाशी नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच काय ऐकलंस तू? ते HIV ते काय असते हो? म्हणजे या रोगाने माणूस मरतो का हो? अहो तो रोगीच मरत नाही तर या रोगाच्या संपर्कात येणाऱ्याला सुद्धा या रोगाची लागण होऊ शकते. अश्विनीला ना HIV ची बाधा झाली आहे. वैशी तुला कळतंय तू कोणाविषयी काय बोलतेस ते? मला ना चांगलं कळतंय. हो हो मी तुमच्या त्या लाडक्या अश्विनी बद्दलच बोलतेय. ती सतत अमेयपासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचं वागणं आहे ना ते अमेयलाही त्यावेळेला खटकलं होतं. करेक्ट. हीच गोष्ट मला गंगू मावशीने सांगितली होती तेव्हा माझा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. आता तुमचाही माझ्या बोलण्यावर विश्वास बसला असेल ना? काय डोकंच चालत नाही. काय हे काही सुचतच नाही. आता काय काम करतो मी अमेयला फोन करून विचारतो. थांबा एवढी घाई करू नका. अहो माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली ना तेव्हा डॉक्टरांनी मला काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्यात HIV टेस्टही करायला लागली होती. माझी टेस्ट तर नेगेटिव्ह आली पण अश्विनीचे रिपोर्ट्स कुठे दाखवले त्यांनी आपल्याला? तिचे रिपोर्ट कुठे आहेत? नाही निदान मी तरी अजून ते पाहिलेलं नाहीये. तुम्हाला आठवतं त्या दिवशी ती प्रियांका बरोबर रिपोर्ट्स आणायला गेली होती आणि ती जरा उशिराच आली होती त्या दिवशी. अश्विनी काय अवतार करून घेतलास तू? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो. पण आईची तब्येत कशी आहे तुझ्या? बरी आहे. तुझ्या बाबांचा फोन आला होता. ते काळजी करतायत. त्यांना ताबडतोब फोन कर. आणि हो तू डॉक्टरांकडे गेली होतीस ना? रिपोर्ट कसे आहेत? अगं रिपोर्ट हा ठीक आहे रिपोर्ट. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं असं तुम्हीच नाही का म्हणालात? आणि त्याच दिवसापासून ती आपल्यापासून अलिप्त राहायला लागली. मला ना हे सगळं काही विचित्रच दिसत होतं नाही का? वैशाली तुझं ऑब्झर्वेशन खरं असेल. मी इतकं सिरियसली नाही कधी पाहिलं कारण तू एक स्त्री आहेस म्हणून तू ते अगदी गांभीर्याने पाहिलंयस. थँक्स. आता तरी तुम्हाला माझ्या बोलण्यात तथ्य वाटतंय ना? मग डॉक्टरांकडून तुम्ही स्वतःच कन्फर्म करून घ्या. खरंय तुझं म्हणणं. हो ना? आई, ओ आई.
रिपोर्ट कसे आहेत? तेंडुलकरांना आत पाठवून द्या. या तेंडुलकर, बसा. बोला तेंडुलकर. डॉक्टर अश्विनीला काय झालंय? तुम्हाला तिने काहीच सांगितलं नाही? नाही म्हणजे तिने सांगितलं, पण तुमच्याकडून मला कन्फर्म करून घ्यायचंय. सॉरी टू से यू, जे ऐकलं ते खरं आहे. मग आता मी तिला काही टॉनिक्स औषधं लिहून दिली होती, पण ती परत आली नाही, त्याच्यामुळे मला काहीच कळलं नाही. परत आली नाही म्हणजे मला तिला मी जे हॉस्पिटलला पण जायला सांगितलं होतं. ती गेली की नाही हेही कळलं नाही. जे हॉस्पिटल कशाला? तिथे HIV वर उपचार आणि सामुपदेशन केंद्र आहे. तिथे तिचा योग्य इलाज झाला असता, पण ती आलीच नाही, त्याच्यामुळे मला काहीच कळलं नाही. हो, ओके. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. मी बघतो पुढे काय करायचं. ओके, थँक्यू. थँक्स. हे नातं रक्ताचं आशुताई, आशुताई, आई साहेबांचा निरोप घेऊन आले मी. आई साहेबांनी तुम्हाला खाली येऊ नको म्हणून सांगितलंय. तुमचं समद खाणं पिणं दवा समद मी वरच आणून देईन. तुम्ही खाली येऊ नका. आशुताई, समजा माझ्यामुळे झालं, मला माफ करा. नाही, गंगू मावशी, तुम्ही तुमच्या माथी नका दोष लावून. मी वैशुताईंना तुमच्या आजाराचं सांगितलं नसतं तर कोणाला भी कळलं नसतं तुमच्या आजाराबद्दल. माझी चूक झाली, मला माफ करा, मला माफ करा. हा सगळा दैवाचा खेळ आहे. तो कोणाला चुकलाय का? तुमची त्यात काही चूक नाही. माझं नशीब, माझे भोग आहेत, मला भोगायलाच पाहिजे. जा गंगू मावशी.
साक्षी, ही अशी घाणेरडी व्यक्ती माझ्या घरात राहते हे मला माहीतच नव्हतं. म्हणूनच म्हणते अशा घाणेरड्या व्यक्तीला घरातून हाकलवूनच द्यायला हवंय. बरोबर बोलतेस तू. काय बरोबर बोलते ती? पूर्णपणे चुकीचं बोलते. कदाचित ते रिपोर्ट चुकीचे असू शकतात. क्या म्हणजे आता कॉम्प्युटर ही चुका करायला लागला असं म्हणायचंय का तुम्हाला? कारण हे यंत्र शेवटी माणसानेच बनवलेलं आहे आणि कितीही झालं तरी यंत्र आहे ते, त्याच्याकडून चूक होऊ शकते. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का आशूच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी जगातली इतकी लोक कॉम्प्युटरच्या आहारी गेलेत, ती सगळी वेडी आहेत आणि तुमची आशू तेवढी चांगली नाही का? हे बघ, तू माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढतेस. मग का तू आशूच्या चुकांवर पांघरून घालतोयस? नाही नाही, हे मी अश्विनीच्या चुकांवर पांघरून घालत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की कोणताही मोठा निर्णय घ्यायच्या आधी त्याच्यावर सारासार विचार करा आणि मग निर्णय घ्या. शहानिशा केल्याशिवाय का आम्ही हा निर्णय घेतलाय? हो, पण पुन्हा एकदा आशूचं रक्त चेक करायला काय हरकत काय? हे बघ, कुत्र्याची शेपटी 12 महिने जरी नळीत घालून ठेवली ना तरी ती वाकडीच. काय बोलतेस तू? असंबंध का बडबडतेस तू? आता या गोष्टीचा इथे काही संबंध आहे का? तसंच दूषित रक्ताचं असतं. दूषित रक्तात तू किती फिनेल किंवा डेटॉल घातलंस ना तरी ते रक्त दूषितच राहणार. ठीक आहे, पण समजा ते रक्त दूषित नसेल तर आपल्या हातून किती मोठं पाप घडतं याची कल्पना आहे का तुम्हाला? घ्या, म्हणजे एका पापी व्यक्तीचं पाप लपवण्यासाठी आम्हालाच पापी ठरवलं जातंय. वैशाली, तू जरा गप्प राहशील का? हो, मी आता माझ्या माहेरीच जाऊन गप्प राहते. वैशाली, तू तिच्यावर कशाला ओरडतोयस? काय चुकीचं बोलते ती? आई, अगं एखाद्यावर असं पटकन अविश्वास दाखवणं चुकीचं आहे ग. हा, अविश्वास म्हणे. जिने आपला विश्वासघात केला तिच्याबद्दल असं बोलतोस तू? आई, अगं तू पुन्हा आशूवर अविश्वास दाखवते. नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की कोणताही निर्णय घ्यायच्या आधी आपण पुन्हा एकदा आशूचं रक्त तपासूया आणि मग काय तो निर्णय करूया. हे बघा आई, तुम्ही या क्षणी आशूला जर घराबाहेर काढणार नसाल तर ही चालली मी माझ्या माहेरी. वैशाली, प्लीज तू जरा शांत राहा. हे बघा, तुमच्या अश्विनीपेक्षा मला माझं बाळ जास्त प्रिय आहे. आता आपल्या बाळाचा इथे काय संबंध आहे? आता उद्या तुमच्या नातवाला हा रोग झाला मग शेवटी हा रोग एकापासून दुसऱ्याला होतोच ना. हो का? नाही, मला आशूपेक्षा माझा नातूच जास्त प्रिय आहे. म्हणून तू काही घर सोडून जाऊ नकोस. आपण आशूलाच घराबाहेर काढू. आम्ही दादा, तुम्हाला आई साहेबांनी आतू साहेबांच्या खोलीत बोलवले. बर. दादा, काय झालंय? नाही, काय नाही. काही सिरियस तर मॅटर नाही ना? काय नाही रे. तू जा ना, फ्रेश हो तुझ्या रूम मध्ये, आपण नंतर बोलूया ना. ठीक आहे. थांब अमेय. आई, आता नको. आता दमून आलाय तू. आपण थोड्या वेळाने बोलूया ना, प्लीज. थोड्या वेळाने नाही, मला आत्ताच ह्या विषयावर बोलायचंय. एनिथिंग सिरियस? हो, एक सिरियस गोष्टच घडली आहे या घरात. काय? प्लीज त्याला इतक्यात काही सांगू नकोस, प्लीज. तुझ्या बायकोला HIV ची लागण झाली. आई, तू हे काय बोलतेस? खरं तेच बोलते मी.
वाटल्यास तू हे जाऊन तुझ्या बायकोला विचार. अमे प्लीज. हे बघ, अजून काही कन्फर्म झालेलं नाही, त्याच्यामुळे तू कशाला त्याला खोटी सहानुभूती दाखवतोयस? हे बघ अमेय, तुझ्या बायकोच्या बाबतीत तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घेऊ शकतोस, पण आम्ही आधीच निर्णय घेऊन टाकलाय. उद्या परवा तिचे वडील येतील तेव्हा त्यांच्याबरोबर हकलवणार आहे मी तिला. आणि आजपासून तू माझ्या खोलीत झोपायला यायचंस, कळलं? हे नात रक्ताचे मी जाणून बुजून काही नाही केलं. मला नाही माहिती की हा रोग मला कसा झाला. पण मी पवित्र आहे. मी खरंच पवित्र आहे. मी अशी कुठलीही चूक नाही केली अमेय. मी पवित्र आहे. मी मला माहिती आहे तू पवित्र आहेस. तुझी काही चूक नाहीये. अशी रडू नकोस. सगळं काही ठीक होईल. अमेय, तुमच्या व्यतिरिक्त आणि मी कोणाबरोबर नव्हते. मला माहिती आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की तू पवित्र आहेस. हे बघ, रडून काहीच होणार नाहीये. आता तुला धीट बनायला हवं. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालीये. पूर्णपणे उद्ध्वस्त. हे बघ, अशी हार मानून कशी चालेल. तू अशी रडू नकोस. आणि ह्यावर काही ना काहीतरी मार्ग असेलच ना. अगं, एखाद वेळेस त्यांचे रिपोर्ट चुकीचे असतील. खरंच देवा शपथ, मी
फक्त फक्त तुझ्यावर प्रेम केलं. माझ्या आयुष्यात दुसरा कुठला पुरुष कधीच आला नाही. खरंच अमेय, मला याची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच पुन्हा एकदा रक्त तपासून घेऊया. तू रडू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच या संपूर्ण लढाईत मी तुझ्या बरोबर आहे. खरंच मी असं काही नाही केलंय. मी निर्दोष आहे. मी काही नाही केलंय. मला त्याची पूर्ण खात्री आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय की आपण एकदा पुन्हा रक्त तपासूया. आणि आता जो रिपोर्ट येईल ना, तो नक्की निगेटिव्ह असेल बघ. मला खात्री आहे.